गुड मॉर्निंग सर्वांना. चला आज आपण कोथिंबीर वडी बनवूयात. 1 वाटी गव्हाचं पीठ, हिरवीगार कोथिंबीर कापून घेतली, 1 वाटी बेसन आणि 1 वाटी बाजरीचं पीठ घ्यायचं आहे. आपण त्याच्यासाठी हिरवी मिरची, लसूण हे तिखट काढून घेतलं आहे. ते सगळं एकत्र मिक्स करायचं आहे. त्यामध्ये मीठ घालायचं आहे, हिरवी मिरचीचं तिखट काढलेलं ते घालायचं आहे, तीळ आणि पाणी हे सगळं हळद टाकून मिक्स करून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे. अशा प्रकारे त्याचं पीठ भिजवून घ्यायचं आहे. उंडा करून अशा होल असलेल्या चाळणीला चांगल्या प्रकारे तेल लावून घ्यायचं आहे. नंतर आपण जे पीठ भिजवून घेतलं होतं एकत्र ते असं थापत राहायचं आहे. थापून त्याला पूर्ण चाळणीमध्ये असं पतलं असं थापून घ्यायचं आहे. त्यानंतर परत थोडीशी तीळ टाकून घेऊयात त्यामध्ये आणि असं कढईमध्ये पाणी उकळायला ठेवून त्याला असं झाकण ठेवून वाफेवर थोडा वेळ होऊ द्यायचं आहे. ते वाफेवर झाल्यानंतर अशा प्रकारे ते दिसतंय. नंतर आपण त्याच्या अशा बारीक बारीक वड्या पाडून घ्यायच्या आहे. चांगल्या प्रकारे तेल लावलं की हे चिटकतही नाही. अशा प्रकारे आपली वडी बनली छान. आता तेल तपलंय, तेलामध्ये त्याला चांगल्या प्रकारे तळून घेऊयात. चांगलं तेल तपून घ्यायचं, स्लो गॅसमध्ये चांगलं त्याला तळून घ्यायचं, असं लालसर होईपर्यंत तळायचं. अशा प्रकारे आपली कोथिंबीर वडी झाली. कशी झाली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.